तर नाशिकच्या इगतपुरीत पावसाचं थैमान सुरू आहे। इगतपुरी परिसरातील दरेवाडी भागात पावसाचं पाणी साचलंय। सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे। या गावातील अनेक घरात पाणी शिरल्याची माहिती आणि पावसाचं आणि कॅनलचं पाणी गावात शिरल्यानं अनेक घरात पाणी साचलंय। त्यामुळे या दृश्यांमधून आपल्या लक्षात येतंय की नाशिकमधल्या इगतपुरीत बघा काही भाग जे आहेत ते आदिवासी बहुल भाग आहेत, आदिवासी वस्ती आहे। अशा वेळी या वाड्या पाड्यांवरती कशा प्रकारे पाणी साचलेले, पाण्याचा निचरा होत नाहीये। म्हणजे याचाच अर्थ पाऊस हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बरसतोय आणि नद्यांना देखील पूर आल्याचं आपण बघतोय। नदीचं पाणी पात्राच्या बाहेर पोहोचलेलं आहे। अशा वेळी पाणी जाण्यास मार्गच नसल्या कारणानं पाणी जे आहे ते जमिनीवरती थांबून राहतंय, त्याचा निचरा होत नाही आणि आता हे पाणी थेट लोकांच्या घरात शिरलंय। लोकांची गैरसोय होते, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आदिवासी पाड्यांवरती आता जर आपण बघितलं तर इगतपुरीतला हा एक भाग आहे जिथं आपण पाहतोय दरेवाडीमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलंय आणि या सगळ्या पाण्यातनं वाट काढत नागरिकांना आपलं काम करावं लागतं आणि या सगळ्या परिस्थितीत खरं तर थंडावा देखील वाढतो आणि त्याचा देखील मोठ्या प्रमाणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच त्रास होतो। त्यामुळे ही परिस्थिती केवळ नाशिकच्या इगतपुरीतच दिसून येत नाहीये, तर महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी ज्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय तिथे देखील ही परिस्थिती बघायला मिळते। त्यामुळे वारंवार या गोष्टीचं आवाहन शासनाकडून केलं जाते की समुद्रकिनारे असतील, नदी किनारे असतील तिथे आपण जाऊ नका, कारण पाणी पात्राच्या बाहेर वाहतंय, लाटा देखील उसळत आहेत। अशा वेळी काही घटना जी ती घडण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे साचलेलं पाणी जे आहे ते साचलेल्या पाण्यातनं वाट काढत आपल्याला घरापर्यंत पोहोचायचं। या दृष्टीने आता ठिकठिकाणी मुंबईकर असतील, राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे चाकरमानी असतील, आता ते घराच्या दिशेने वाट काढत निघालेले आहेत। पण आता नाशिकमधल्या इगतपुरीतल्या या दरेवाडीबद्दल बोलायला हवं। याचविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, इगतपुरीतला दरेवाडी नावाचा हा भाग आहे ज्या ठिकाणी पाणी साचलंय, पाण्याचा निचरा होत नाहीये, नेमकी काय परिस्थिती आहे? खरं तर आज सकाळपासून नाशिक शहर आणि जिल्ह्याभरात मुसळधार पाऊस पडतोय आणि हा मुसळधार पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातली सगळीच धरणं अर्थात इगतपुरी आणि या भागातली जी धरणं आहे ती जवळपास 100% 97% इतकी भरलेली आहे। त्यामुळे काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय। नाशिकच्या दारणा धरणात तर 16 ते 17,000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। ही जी दृश्य आपण बघतोय ही नाशिकचा जो भाम धरणाचा परिसर आहे त्या परिसरामधली आहे। धरणातनं मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे दरेवाडी गावामध्ये पावसाचं जे पाणी आहे ते आपल्याला साचल्याचं पाहायला मिळतंय। अनेक लोकांच्या घरांमध्ये हे पाणी गेलेलं आहे, तर ज्या वाड्या वस्त्या आहेत त्या वाड्या वस्त्यांच्या रस्त्यांवर देखील गुडघाभर पाणी साचलेलं आहे। नागरिकांनी ते व्हिडिओ जे आहेत ते देखील आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे। त्यामुळे नाशिक शहराच्या ग्रामीण भागाला अर्थात विशेषतः इगतपुरी आणि गोटी भागाला या मुसळधार पावसाचा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। लक्ष्मण, तू असाच आमच्या बरोबर थांब। आणखीन एक महत्त्वाची अपडेट येते ज्याबद्दलची माहिती मला तुझ्याकडनं जाणून घ्यायची आहे आणि ती माहिती अशी की महाराष्ट्र आणि नाशिकच्या सीमेलगत असलेल्या गुजरात हद्दीत सापुतारा परिसर